चक्का बनवण्यासाठी मी इथे बागायतदार घेतलेला आहे। हा एक रुमाल पण घेऊ शकता तुम्ही, एक असा पातळ असा चिरचिरा, जेणेकरून त्यातून लवकर पाणी आटतं। आणि हे दही लावून घेतलेलं आहे। आता मी हे दही ह्याच्यामध्ये बांधते आणि वरती टांगून ठेवते। आता हे पॅक करून आपण ह्याला वरती असं टांगून ठेवूयात। अशा प्रकारे मी आता दही ह्या रुमालामध्ये बांधून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघा ह्याच्यातून पाणी कसं गळतं आहे। तर याला मी 8 तास तुम्ही ठेवू शकता आणि तुम्हाला जर इन्स्टंटच पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यावरती उजं ठेवून ह्याच्यातलं सगळं पाणी गळून जातं, मग तुम्ही चक्का बनवू शकता। पण मी आता संध्याकाळसाठी ठेवणार आहे, एक 8 तास संध्याकाळपर्यंत ह्याला। तर पहा अशा प्रकारे मी आता ह्याला लटकवून ठेवते। पहा हे आता आपलं श्रीखंड बनवण्यासाठी रेडी झालेलं आहे। ह्याचं पाणी सगळं निथळून गेलेलं आहे। आता मिक्सरमध्ये थोडी साखर आणि वेलची घेतलेली आहे, हे बारीक करून घेते। ही बारीक केलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये हे आपण ठेवलेलं ना चक्का बनवण्यासाठी हे ॲड करूयात आणि हे अजून बारीक करून घेऊयात, म्हणजे आपला श्रीखंड तयार होईल। पहा साखर, विलायची आणि हा चक्का आपला तयार झालेला आहे। हे श्रीखंड तयार झालेलं आहे। आता यापासून आपल्याला आम्रखंड बनवायचं आहे। तर काय, आंब्याचा रस घेतलेला आहे, तो आता मी गरम करून घेते, का तर जास्त दिवस टिकण्यासाठी। याला 10 मिनिटं गॅसवरती गरम करून घेऊयात आणि हे सर्व मिश्रण अजून एकदा मिक्सरमधून काढून घेऊयात। आता रेडी झालेलं आहे। आता हे सर्व आपण ह्या श्रीखंडामध्ये टाकूया आणि बनवूया आम्रखंड। पहा आपला आम्रखंड आणि श्रीखंड रेडी झालेला आहे। तर तेवढ्या दह्याचं एवढं श्रीखंड आणि आम्रखंड होतं। तुम्हाला जर जास्त हवं असेल आम्रखंड तर तुम्ही जास्त दही लावू शकता। पहा अगदी टेस्ट अगदी ओरिजिनल आम्रखंड आणि श्रीखंडापेक्षाही चांगली आहे आणि असं अगदी सोप्या प्रकारे तुम्ही घरीही बनवू शकता। श्रीखंड आणि आम्रखंड घरच्या घरी बनवा आणि घरचीच टेस्ट घ्या।